ओके थोड़ा ज़्यादा हो गया. हेच द थर्ड पार्ट ऑफ डर्ट बाईक अँड आय एम सॉरी फॉर द लेट अपडेट. पण काय करणार, आपला मीडिया फोन बंद पडल्यामुळे खूप इश्यू आलेत. मला काही क्लिप्स पण गेलेत माझे, ज्यामध्ये वेल्डिंग पार्ट्स अँड ऑल सब होते आणि मी थोडं डिझाईनमध्ये पण चेंज केलं आहे. सो यापुढे आपण ते कंटिन्यू करणार आहोत. आजच्या पार्टमध्ये आपण चेंज करणार आहोत फ्यूल नॉब. तुम्हाला माहितीच असेल की स्प्लेंडरला स्टँडर्ड मॅन्युअल नॉब येतो, ज्याला ऑन आणि रिझर्वचा ऑप्शन असतो. पण मला काइंड ऑफ बोरिंग वाटतो, त्यामुळे मी त्याला चेंज करणार आहे ऑटोमॅटिक नॉब सोबत. हा आहे ॲक्टिवाचा नॉब. याचं प्राइस आहे 262 रुपीज. याला रिप्लेस करणं खूप इझी आहे. सो त्यासाठी प्लायरला अँटी क्लॉकवाईज फिरून ओल्ड नॉबला रिमूव्ह करायचं आहे. देन त्याचा फिल्टर रिमूव्ह केल्यानंतर न्यू नॉबचं न्यू फिल्टर लावायचं आहे अँड नॉबला क्लॉकवाईज फिरवून टाईट करायचं आहे. अँड नॉबच्या लॉंग नोजला कार्बोरेटरकडे जाणारा फ्यूल पाईप जोडायचा आहे आणि शॉर्ट नोजला एअर इनटेकचा पाईप जोडायचा आहे. अँड यू आर डन. फिल द पेट्रोल अँड स्टार्ट द इंजिन. या नॉबचा एक फायदा आहे की तुम्हाला मॅन्युअली फ्यूल नॉब ऑन किंवा ऑफ करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही बाईक चालू